Hello friends, myself Savita. Today we are going Rajgira Puri and Srikhanda for Upwas or if you feel hungry. Uh, so don't forget to subscribe, like and share my Maza Food Point channel, YouTube channel. उपवासाला तुम्ही राजगिरा पुरी आणि श्रीखंड खाऊ शकता. हॅलो फ्रेंड्स, आज मी केलेली राजगिरा पुरी खूप खुसखुशीत होती. तुम्ही ती उपवासाला खाऊ शकता. हॅलो फ्रेंड्स, इथे मी 250 ग्रॅम राजगिरा आटा घेतला आहे. थोडंसं मीठ टाकलं आधी त्यामध्ये. थोडंसं तेल टाकलं आहे. आता पाणी टाकून ते चांगलं मिक्स करून मी मळणार आहे. हे आपण पुरीसाठी करणार आहोत म्हणून थोडंसं घट्ट केलं पाहिजे. हे पीठ मळायला खूप छान आहे. मौसूत आहे. 1 ग्लास पाणी मला पुरेसं आहे. पण मी थोडं पाणी घेणार आहे इथे. थोडं पाणी टाकल्यावर हे बघा असं पीठ झालं आहे. हे चांगलं मळून घेतलं पाहिजे. हे पीठ खूप चिकट झालं आहे. त्यासाठी मी ह्याच्यात थोडंसं तेल टाकणार आहे. जेणेकरून याचा चिकटपणा जाईल आणि पीठ खूप तेलकट आणि याची काळजी घेतली आहे. हे पीठ असं मळून झालं आहे. त्यात थोडं गव्हाचं पीठ टाकलं त्याच्यामुळे ते कडक झालं. खूप नरम होतं. चिकट आहे पीठ खूप. मी इथे अशी राजगिऱ्याची पुरी तयार केली आहे लाटण्याने लाटून. ते मी पिठात बुडवून त्याची पुरी करत आहे. हलक्या हाताने तुम्ही ही पुरी करू शकता जेणेकरून ती फाटणार नाही. बघा माझी पोळी किती गोड होत आहे. खूपच छान झाली आहे. खूप मोठी पुरी झाली आहे. अशा मी पुऱ्या लाटून घेणार आहे आणि त्या तळणार आहे. आता वाटीने हे गोल करून घेणार आहे. हे असं. या माझ्या पुऱ्या तयार झाल्या आहे. आपण त्या तळणार आहे. आता तेल गरम करायला ठेवलं आहे. तेल चांगलं गरम करून घ्या. पुऱ्यांसाठी तेल खूप गरम केलं पाहिजे. गॅस मंद आचेवर आहे. नंतर तुम्ही तो मोठा करू शकता. तुम्ही पिठाचा गोळा टाकू शकता आणि पिठाच्या गोळावरती आला की तेल तापले आहे असे समजू शकता. आता तेल कडकडीत गरम झालं आहे. तुम्ही एक पुरी टाकून ती बघू शकता कशी फुगली आहे. तुम्ही बघू शकता इथे सुरेख पुरी फुगली आहे. दाबून पुरी बघू शकता ती गोल फुगते.
बघा पुरी कशी फुगली आहे टमकन. तुम्ही राजगिरा पुरी आणि श्रीखंड खाऊ शकता जेव्हा भूक लागेल तेव्हा. धन्यवाद.